त्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यस, अंपायर्स रेडी आहेत. 109 गावं आणि 220 पेक्षा जास्त वाडी ह्या मंडणगडच्या आपण सातत्यानं भागामध्ये पाहिलेल्या आहेत. त्याच्यामुळे चर्चा होणार आहेत भरपूर काही गोष्टीवरती. सध्या पंचांचा सिग्नल आला आहे, मॅच सुरू. पहिला बॉल पाहिल्यानंतर आपण पाहिलं तर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू मात्र निघून जातोय. पहिला चेंडू डॉट आलाय. तसं मागची मॅच मैदानावरती रंगली होती. सामन्यामध्ये भरपूर काही गोष्टीवरती चर्चा झाली होती. मैदानाच्या मध्ये परभणीचा संघ होता, आंबवलीचा संघ होता. ज्यावेळी आंबवलीचा संघ मैदानावरती खेळत होता ना, आमच्या नजरा मंचावरती असलेले आदरणीय अनंत रटाटे साहेब यांच्यावरती देखील होते. कारण त्यांनी सांगितलं होतं दुसरं षटक कोणाला द्यायचं आहे. पण तिथे कुठेतरी आंबवली संघानं चुकी केली होती हे चित्र दिसलं होतं आणि त्या दुसऱ्या षटकामध्ये तो मॅच संपला होता. म्हणून तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये योग्य वेळी तुमचा योग्य पत्ता बाहेर काढायचा आहे. तसा पत्त्यांचा खेळ आपण नेहमी खेळतो. पत्त्याच्या खेळामध्ये जर तुम्ही योग्य कार्ड बाहेर नाही काढलं योग्य वेळी तर मैदानाच्या आतमध्ये तो प्रॉब्लेम होऊ शकतो. त्या गोष्टीला सामना करावा लागू शकतो. क्रिकेटचाही खेळ तसाच आहे. योग्य वेळी तुम्हाला तुमचा खेळाडू हा मैदानाच्या मध्ये चॉईस करायचा आहे, चूज करायचा आहे. जर तो तुम्ही नाही केला मैदानाच्या मध्ये तो परिणाम होऊ शकतो. आणि मागच्या मॅच मध्ये तो आंबवलीच्या संघाला आपण पाहिलं. मंचावरती बरोबर आमच्या बाजूला अनंत रटाटे साहेब बसले होते. त्यांनी देखील खेळाडूला सांगितलं की बाबा दुसऱ्या षटकासाठी तुम्ही दुसरा गोलंदाज वापरा. पण कदापि टीम्स होती त्यांच्यामध्ये काही बदल झाले. तिथून मात्र त्या गोलंदाजाला आणण्यात आलात आणि तो मॅच मात्र पराभवाच्या छायामध्ये जावं लागलाय. सध्या बॉल निघून गेलायत. सरळ सीमा रेषेच्या पार आलाय चौकार, कुणबी चषक. आपण पहिलं तर 4-9 संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचत आहेत. पुढचा बॉल पूल केलाय, हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक धावतोय बॉलवरती. त्याच्या हाताला लागून बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. कुणबी चषक, षटकार. आपणास विनंती असेल आपला एक्स्ट्रा प्रतिनिधी आणि तो जर्सी कलेक्ट करण्यासाठी येऊ द्यात. फक्त शेवरे आणि कलकवणीला विनंती आहे आपला एक्स्ट्रा पाठवा, ही विनंती असेल. हो, चांगला बॉल पुढे टाकलाय. ड्राईव्ह करायचा होता बॉल. अगदी आपण पाहिलं तर पाठीमागे निघून जातो. शॉट फाईन लेगला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र वेगानं बॉलवरती पुढे येतात. फिल्डिंग चांगली करतायत. एका सिंगलवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागतात. सिंगलच्या मदतीनं संघाच्या धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. 13 धावा. समोरच्या दिशेनं फटका खेळलाय. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक वेगानं पुढे आलात. लॉंग ऑनचे खूप चांगली फिल्डिंग. एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. डबल तिथे कंप्लीट होताना पाहायला मिळेल. आणि 2 धावेनं संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती 15. या आपण डीजे कडे जाऊयात, एक संगीत घेऊया आणि मैदानाच्या दिशेने येऊयात. डीजे
ही संपूर्ण टीम आहे. कुणबी चषकाची टीम, ज्यामध्ये अध्यक्ष हेमंतजी शिगवण साहेब, सचिनजी माली साहेब, अध्यक्ष ग्रामीणचे दत्तारामजी गोठल शेठ, कार्याध्यक्ष विनोदजी गोठल, अनंतजी रटाटे, हेमंतजी दुसार, विजयजी येनेकर, सचिनजी दुसार, रघुनाथजी पोष्टुरे, मारुतीजी पलनकर, विकासजी रटाटे, दर्शनजी फणसे असतील, नामदेवजी पलनकर, संदीपजी बोरले, गणेश भोजने, विनय खंबीर, राज बुवड, रुपेश जोशी, कृष्णा जाधव, वासुदेव बांद्रे, रवींद्र रटाटे, संतोष सावंत, नरेश बोरले, दामोदर बोरले, दिलीप खांबे, महेंद्र काप, अनिकेत दुर्गबले, जितेंद्र कानसरे, समीर बोरगे, विकास गावग्रुम, आकाश काप, सूरज दुसार, पंकज तांबिटकर, महेश पातेरे, अजित पदरथ, संदीप खाडे, दशरथ विटले, संदीप तांबिटकर, केतन भानसे, चेतन शिगवण आणि मंगेश बोत्रे, या सर्वांची यारी काही वेगळीच आहेत. आणि जसं म्हटलं ना की कुणबी चषकाची संपूर्ण टीम आहेत. या सर्वांनी आज कुणबी चषकाला जे भरपूर काही दिलंय ना, या सर्वांचं देण म्हणून मैदानाच्या मध्ये कुणबी चषक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सिनियरही आहेत, यंगही आहेत, आणि अशी ही कुणबी चषकाची संपूर्ण टीम आज प्रचंड मेहनत घेते. पुढचा बॉल पुन्हा खेळण्याचा प्रयत्न केलाय. आधीच्या बॉलवरती मोठा फटका आलाय. आता कॅच मैदानावरती सुटलाय. प्रयत्न तितका काही प्रॉमिसिंग दिसला नाहीत. एकतर नारंगीचे मैदान आहेत, इथे तुम्हाला कॅचेस घ्यायचे आहेत. अशा मैदानावरती तुम्हाला कुठलाही धोका जास्त होणार नाही, त्याच्यामुळे प्रयत्न करायचे आहेत. आणि कॅचेसवरती कोण होते? शरद पवार होते. राजकारणामध्ये शरद पवार, मैदानाच्या मध्ये शरद पवार सध्या ते दिसत आहेत. आणि त्यांच्यासाठी आमचे मित्र मनोज यांच्याकडून देखील प्राइज आहेत. जर तुम्ही कॅच घेतलीत तर 100 रुपयाचा पारितोषिक भेटणार आहेत. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर या 2 धावेनं पुढे गेल्या आहेत. टीमची टोटल धावसंख्या 23. चांगला बॉल थोडा पडल्यानंतर खाली राहिलाय, विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. आतापर्यंत 23 धावा ऑन स्कोर कार्ड वरती लगावण्यात आल्यात. प्रथमतः बॅटिंग करतो टीम शेवरेचा संघ, फिल्डिंग करतोय कलकवणी गावचा संघ. याच्यानंतर मॅच असेल बलदेवाडी आणि त्याच्यानंतर निगडीचा संघ त्यांच्यासोबत खेळेल. अगदी दोन्ही स्टार संघ आहेत, बलदेवाडी निगडे यांच्यामध्ये महत्वाची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर नांदगाव जाकमाता चिंचकर हाही महत्वाचा संघ आहे. लोअर फुलटच बॉल, फटका खेळला छान. बॉल चालला ऑन साईडला, फिल्डिंग चांगली फिल्डिंग. इथे तुमचं सर्वस्व तुम्हाला अर्पण करायचं मैदानाच्या मध्ये. तुमचा खेळ दाखवायचा असेल तर तुम्हाला सर्वोत्तम प्रयत्न करायचे आहेत. आणि कुणबी चषक जर गाजवायचे असेल ना तर 100% एफर्ट हे तुम्हाला मैदानाच्या मध्ये लावावेच लागतील, तरच तुम्ही आजच्या दिवसामध्ये पुढे याल. धाव फलकावरती 24. लोअर फुलटच बॉल समोरच्या दिशेवर फटक्या खेळल्यात. फिल्डर त्या ठिकाणी वेगानं पुढे येत आहेत, फिल्डिंग केलेत. एकला डबल मध्ये कन्वर्ट केलं. धावसंख्या 2 ने मात्र पुढे गेलेत. जाऊन पोहोचते ते 26-26च्या घरामध्ये. हळूहळू आता शांत पद्धतीने सध्या मैदानाच्या मध्ये खेळ सुरू आहेत. रोहित जिग्नेच्या माध्यमातून काही वेळा ते आक्रमक झाल्यात, काही वेळामध्ये ते शांत झाल्यात. आणि अगदी चांगला खेळ मैदानाच्या मध्ये आपल्याला कसा दाखवता येईल ना, याच्यासाठी ते प्रयत्न करतायत. 26-26 शेवटचा बॉल, लास्ट बॉल. फटका पुण्यात खेळायचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र चालला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमधून वेगानं पुढे आलं. फिल्डिंग चांगली केल्यात. एका सिंगल वरती समाधान. धावफलकावरती धावा. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलायत आणि धावा आहेत 27. होणार आहे त्याच्यामुळे थांबायचं आपण. टीम निगडी कॅप्टन विनंती असेल आपण देखील येऊन थांबायचं आहे. बलदेवाडी वर्सेस निगडी हा पुढचा मॅच होणार आहे. ग्रुप बी मध्ये सध्या ग्रुप ए आपण पाहतायत. ग्रुप ए मध्ये 6 मॅचेस, ग्रुप बी मध्ये 6 मॅचेस, ग्रुप सी मध्ये 6 मॅचेस, जवळजवळ 18 मॅचेस हे आजच्या दिवसाचं शेड्यूल पहिल्या सत्राचं तुम्हाला पाहायला मिळत आहेत. नकुल आल्यात. नकुलचा पहिला बॉल डॉट स्वरूपाचा पाहायला मिळतोय. पुढचा बॉल नो बॉल. अंपायर स्क्वेअर लेग अंपायरने सांगितलं नो बॉल. मैदानाच्या आतमध्ये
एक तर धाव कंप्लीट झाल्यात आणि पंचाने अगदी हा नो कसला दिला तेही आपण जाणून घेऊयात. स्कोअर लेग अंपायर सांगतात चक्क घोषित केल्यात. तुमच्या ऍक्शनवरती पंचाने अगदी डाऊट आलाय, पंचाने मात्र त्या गोष्टी सांगितल्यात. नो +1. यांचाच वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा आहेत. टॉस इनिंग ब्रेक मध्ये घेऊयात, जेणेकरून कॅमेरा आपला जो फोकस मेन कॅमेरा आहे त्याच्यामुळे इनिंग ब्रेक मध्ये आपल्याकडे तो वेळ आहेच, त्याच्यामुळे इनिंग ब्रेक मध्ये तो टॉस घेऊयात. चक्क म्हणून गोलंदाजाला सध्या घोषित करण्यात आला आणि त्यानंतर आता मैदानाच्या मध्ये नवीन गोलंदाज तुम्हाला वापरावा लागणार आहेत. तो कशा पद्धतीने मैदानाच्या मध्ये कामगिरी करतोय हे देखील पाहण्यासारखं असेल. दोन्ही संघ प्रयत्न मैदानाच्या मध्ये करतायत, कशा पद्धतीनं खेळ मैदानावरती होईल याच्यावरती सध्या लक्ष हे मैदानावरती दिलं जात आहे. फ्री हिट मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. पंचांचा बोट देखील हवेमध्ये फिरलेत, यानी की पुढचा बॉल मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर फ्री हिटचा असणार आहे. रेटम ओव्हर द विकेट. सोडून दिलाय बॉल. पंचाने सांगितलंय आणखीन एक एक्स्ट्रा, आणखीन एक वाईट मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक्स्ट्रा धावेनं टीमची टोटल धावसंख्या मात्र वाढत असताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे गेल्यात. पुढचा बॉल रेटम ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा लेंथ मात्र आपण पहिले तर आता चेक केलं. पंचाने सांगितलं की यष्टांच्या वरून गेलात, तुम्ही थोडं शफल झाले, थोडं बाहेर आले आणि त्याच्यानंतर मात्र पंचाने त्या गोष्टी अगदी बॅटरला देखील सांगितल्यात की इथून तुम्ही शफल झाले, बाहेर निघाले, त्याच्यानंतर तुम्ही यष्टी दाखवलीत, त्याच्यावरून तो बॉल मात्र मैदानाच्या मध्ये ट्रॅव्हल झालाय आणि तिथून मात्र हा डॉट बॉल कुठेतरी अगदी मोकळा श्वास मात्र घेतला असावा, खास करून गोलंदाजानं, कारण की ओव्हर द विकेटने. पुढचा बॉल पुन्हा मात्र पुल करण्याचा प्रयत्न, फटका खेळलाय, छान क्षेत्ररक्षक वेगानं आला मिड विकेटचा पुढे, फिल्डिंग चांगली केलाय, एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये तिथे धोका पत्करावा लागलाय. रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद, विकेट डाऊन, गॉन. वरती आपण पाहिलं तर मागच्या बॉलवरती तिथे विकेट येत असताना पाहायला मिळत आहेत. मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन, मंडणगड तालुका कुणबी सेवा संघ आयोजित कुणबी चषक 2026 हा क्रिकेटचा रणसंग्राम सध्या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती रंगलाय. समोरच्या दिशेनं फटका खेळला, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती आला, फिल्डिंग चांगली केलाय, हो प्रॉपर क्षेत्ररक्षण. तुम्ही तुमच्या दिशेनं ज्यावेळी बॉल येतो त्याच्यावरती तुम्हाला वेगाने यायचं असतं आणि त्या पोझिशन मध्ये येत असताना बॉल लढवले, खूप चांगली फिल्डिंग. धावा फलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात 32. स्टार्ट खूप चांगला केलाय बॅटिंग करणारा टीम शेवरे या संघानं. सातत्यानं शेवरे संघ देखील या मैदानावरती खेळत असतो, त्यामुळे त्यांनाही माहित आहेत बाबा मैदानावरती कशी बॅटिंग करायची आहे. आखूड टप्प्याचा बॉल त्याच्यावरती पूल केलाय, पूल पॉवरफुल ठरेल का? वन बाउन्सने बॉलला कॅरी केलाय, एकला डबल मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तिथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं तर धावसंख्या आता 1ने वाढेल, जाऊन पोहोचेल ती 33-33. शेवटच्या बॉलचा खेळ बाकी आहे. तिसऱ्या ओव्हरमधील 4 षटकांच्या मॅचेस खेळण्याची संधी ही तुम्हाला कुणबी चषकाच्या वतीनं मात्र दिली जात आहेत. संपूर्ण स्पर्धेचं आपण पाहिलं तर अगदी जर्सी जे स्पॉन्सर करण्यात आल्यात ते आदरणीय दत्ताशेठ गोठल साहेब यांच्या माध्यमातून मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक गोड असं व्यक्तिमत्व आहेत, शांत स्वभावी व्यक्तिमत्व आहेत आणि दिलदार व्यक्तिमत्व म्हणून देखील सातत्यानं दत्ता शेठ यांच्याकडे पाहिलं जात आहेत. त्यांच्या माध्यमातून त्या जर्सी देण्यात आल्यात. चांगला बॉल पाहायला मिळत आहेत, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेलायत. बॉल पडल्यानंतर थोडं सॉफ्टमच्या बाहेरून
तो मात्र ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. पंचाने त्याच गोष्टी सांगितल्यात की इथे तुम्हाला खेळायचं होतं परंतु ते खेळू शकले नाहीत. 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये कंप्लीट झालाय. धावा फलकावरती 33. या आपण ऐकूयात डीजेला आणि येऊयात मैदानाच्या दिशेने. शेवटच्या 6 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी असणार आहे. महत्वाचे असतील हे 6 बॉल. पहिला बॉल खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र चाललाय तिथून ऑन साईडला वेगानं. फिल्डर वेगानं पुढे आला. एक कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न. जोखीम पत्करणारी धाव मात्र मैदानाच्या मध्ये कंप्लीट केल्यात. 2 धावा येत आहेत. 2 धाव्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धाव फलकावरती 35 धावा. टीम शेवरे या संघाची सध्या कळकवणे गाव या संघाच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुपारचं सत्र या मैदानावरती आणि दुपारच्या सत्रामध्ये क्रिकेटचा हा रणसंग्राम सध्या या मैदानावरती सुरू झालाय. कुणबी चषकाचा क्रिकेटचा थरार अद्भुत सोहळा आज मात्र डीबीएन लाईव्हच्या वतीनं देखील युट्यूबला प्रसारित होत आहेत. बरेच जण या मॅचचा आनंदही घेत आहेत. फुल टच बॉल फटका खेळलाय. टायमिंग तितकं जुळलंय का बॅटमध्ये? हो, टायमिंग जुळलंय आणि बॉलला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. कुणबी चषक षटकार. फुल टच बॉल लोअर फुल टच बॉल मिळाला. त्याच्यावरती अक्षरशः तुटून पडले आणि बॉलला पाठवलं सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. ही या खेळाडूची ताकद आहे. फुल टच बॉलला बहुधा कोणी सोडत नाही. 13 बॉलमध्ये 31 त्यांना बनवलेत रोहितनं. अगदी 13च्या उलट केलं तर 31, 31च्या उलट केलं तर 13 अशी त्यांना सध्या मैदानाच्या मध्ये बॅटिंग केलेत. संघाला 41 पर्यंत घेऊन गेलायत. बॅकफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न. अगदी अलगदा स्ट्रोक खेळलाय. गलीचा खेळाडू धावतोय बॉलवरती. त्याला बॉल फक्त घेऊन यावं लागेल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक चौकार. दमदार भरोसेमंद नेटवर्क म्हणून देखील ज्या डीबीएनची सातत्याने चर्चा होत असते. स्वतः धनंजयजी मांगेला ठिकाणी उपस्थित आहेत. हर्षलला पण पाहिलं. कॅमेरामॅन म्हणून रोहित चौधरी खूप चांगलं काम ते करतात. कार्तिक आज खूप चांगलं काम करतात. नवीन आहेत. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतायत. नमित देखील आमच्या सोबत आहेत आणि नवीन आहेत सध्या नमित, परंतु जुनेही आहेत ते सध्या. 46 झाल्यात. एक गडी बाद. पायावरचा बॉल समोर खेळला. फटका छान पद्धतीनं. बॉल लॉंग ऑन आलाय. क्षेत्ररक्षक वेगानं पुढे फिल्डिंग केलंय. एका धाबेवरती समाधान. धावसंख्या धावफलकावरती 47-47. शेवटचा बॉल बाकी असेल. 3.5 चेंडू खेळ संपलायत. शेवरे अचा संघ आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतात. कळकवणे गाव त्यांना किती धाब्यांपर्यंत थांबवणार? कारण ही कुणबी चषक मानाची, सन्मानाची, अभिमानाची आहे. बरेच जण मंडणगडच्या परिसरातून सध्या मॅचचा आनंद घेत आहेत. काही जण गावावरून आले आहेत. काही जण ही मॅच खेळण्यासाठी भरपूर मोठा प्रवास करून या नारंगीच्या मैदानावरती पोहोचले आहेत. कारण प्रत्येकालाच खेळायची आहे ना मानाची स्पर्धा कुणबी चषक. शेवटचा बॉल पूल करण्याचा प्रयत्न केलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे शरद पवार बॉलवरती पोहोचू शकले नाहीत. एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये केला गेलाय आणि या 2 धावेनं धाव फलकावरती लगावण्यात आल्यात. 49. रोहित नॉट आउट राहिले. 16 बॉलमध्ये 38 धावा आपल्या टीमसाठी त्याने बनवलेल्या आहेत आणि 50 धाव्यांच्या लक्ष्याचा पाठलाग हा मैदानाच्या मध्ये कशा पद्धतीनं होईल हे देखील खूप महत्वाचं आहे. त्यापूर्वी आपण जाऊया टॉस कडे, जिथे दोन्ही संघाचे कॅप्टन पोहोचले आहेत. एका बाजूला बलदेवाडी आणि दुसऱ्या बाजूला निगडी. टॉस करण्यासाठी
आदरणीय विवेकजी भोवड साहेब यांना विनंती असेल आपण यावं. आपल्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. दोन्ही संघांना ती कॉइन दाखवला जातोय. एका बाजूला टेल, दुसऱ्या बाजूला हेड. टॉस. टेल म्हटलंय आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर टेल आलेला आहे. टॉस पार पडलाय. निगडी संघाने टॉस जिंकलेला आहे. निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण. 4 षटकांची मॅच आहे. कुणबी चषक खेळण्याची संधी ही तुम्हाला मिळतात. 26व्या आपण पर्वामध्ये 26व्या वर्षामध्ये आपण आहोत. कसं वाटतंय स्पर्धेचं आयोजन आणि कुणबी चषक खेळताना? आयोजन खूप चांगलं आहे, खेळताना पण मजा आहे. किती धाब्यांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? बलदेवाडीचा संघ म्हटला तर एक भरगच्च संघ म्हणून त्या संघाकडे पाहिलं जात आहेत. चांगला खेळ सातत्याने करत असतो तो. त्यांना किती धाब्यांपर्यंत तुम्ही थांबवणार? 40च्या आतमध्ये थांबू. आज पूर्ण संघ आलाय. हा. खूप साऱ्या शुभेच्छा आपणास असणार आहेत. टीम बलदेवाडी संघाच्या कॅप्टन आमच्यापर्यंत जॉईन आहेत. टॉस जिंकलं असतं तर डिसिजन काय असतं? डिसिजन फिल्डिंग असतं. आता बॅटिंग करायची आहे. मैदानाच्या मध्ये बॅटिंग करताना काय वाटतं किती रन तुम्ही बनवणार? 40+. कसं वाटतं स्पर्धेचं आयोजन? कुणबी चषकासाठी किती आतुरतेने वाट पाहत होतात? दरवर्षी पण हे चांगलं आयोजन असतो. यावर्षी पण एकदम चांगलं आयोजन आहे. एकदम भारी वाटेल खेळायला पण. पूर्ण टीम आहे आज. एकदम क्लिअर. खूप साऱ्या शुभेच्छा आपणास असणार आहेत. मान्यवर आमच्यापर्यंत जॉईन आहेत. कुणबी चषकामध्ये आल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं त्या स्पर्धेचं आयोजन पाहिल्यानंतर? 26व्या पर्वामध्ये आपण आहोत. आपले 2 शब्द मनोगत. कुणबी चषक 2026 क्रिकेटचा जो महासंग्राम आहे, त्या महासंग्रामासाठी सर्वप्रथम मी मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन यांचं मी आभार मानेन की एवढं चांगलं त्याने आयोजन केलं. दरवर्षी आयोजन करतात ते. यावर्षी अनेक पारितोषिक त्यांनी नवीन ठेवले आहेत आणि ते पारितोषिक बघून नक्कीच खेळाडू त्याच्याकडे प्रोत्साहित होतील आणि नवीन नवीन हे उपक्रम आपण राबवत असतो आपल्या कुणबी चषकच्या माध्यमातून आणि नक्कीच खूप चांगलं आयोजन यांनी केलं आहे आणि इथे आज खेळाडू जे सर्वजण आलेत त्या सर्वांना मी नक्कीच शुभेच्छा देतो. धन्यवाद. खूप सारं मनापासून आपले आभार आहेत. आपण देखील मोलाचा वेळ दिलाय. परंतु आजचा दिवस आहे, उद्याचा दिवस, रविवारचा दिवस, या स्पर्धेचा आपण पाहिलं तर फायनल धमाका. फायनल धमाकासाठी भरपूर सारी पारितोषिकं ही असणार आहेत. त्याची देखील चर्चा मी करणार आहोत. उद्या फायनल धमाकामध्ये प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक हेमंत शिगवण साहेब यांच्याकडून अध्यक्षाकडून तुम्हाला असणार आहेत. प्रत्येक चौकारासाठी उद्या तुम्हाला 50 रुपयाचं पारितोषिक जे उपाध्यक्ष दर्शन फणसे साहेब यांच्याकडून असेल. प्रत्येक विकेट उद्या जर तुम्ही या मैदानावरती मिळवली तर तुमच्यासाठी श्री सचिनजी दुसार साहेब यांच्याकडून 50 रुपयाचं प्राइज आहेत. प्रत्येक झेल पकडण्यासाठी उद्या 50 रुपयाचं पारितोषिक श्री हेमंत दुसार साहेब यांच्याकडून दिलं जाईल. त्याच्यानंतर प्रत्येक स्टंपिंगला तुम्हाला उद्या रोख रक्कम 50 रुपये मिळेल, ती अध्यक्ष हेमंत शिगवण साहेब यांच्याकडून. आणि प्रत्येक रनआउटसाठी उद्या 50 रुपयाचं प्राइज आहेत. कॅच पकडणाऱ्या प्रेक्षकांसाठी देखील उद्या नामदेवजी पलनकर साहेब यांच्याकडून तुम्हाला 50 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. पारितोषिक भरपूर आहेत. चर्चा होत राहील. कुणबी चषकाचा थरार आपण पाहतायत. आपण जाऊयात लाईव्ह वॉच. सध्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात होत आहेत. थँक्यू सो मच कॅमेरामॅन रोहित चौधरी. आपण जाऊयात मैदानाच्या दिशेने. बॉल, पायावरचा बॉल, त्याला खेळलाय. बॉल चालला वेगाने सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती धमाकेदार सुरुवात. कुणबी चषक चौकार. खूप चांगली केलंय परेशनं. नीरवचं स्वागत चौकारानं केलंय. हो, चौकारानं केलंय. दुसरा बॉल पुण्यात खेळण्याचा प्रयत्न केलाय. फटका मात्र त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर एक्झिक्युशन नाही करू शकले. सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावा फलकावरती 5.
4 षटकांमध्ये तुम्ही 50 धावेचा ज्यावेळी पाठलाग करता त्यावेळी तुमची सुरुवात खूप महत्वाची असते. तुम्ही सुरुवात कशी करतायत आणि तुम्ही त्याचा अंत कसा करणार. 50 धावेचा पाठलाग करताना तुमचे काही गेम प्लॅनिंग होणार आहेत, काही गोष्टी प्लॅनिंग नुसार चालणार. मग तुम्ही किती धावा पहिल्या षटकामध्ये घेणार, दुसऱ्या षटकामध्ये तुम्ही कितपर्यंत पोहोचणार, ह्या सर्व काही गोष्टी मैदानाच्या मध्ये तितक्याच महत्वाच्या ठरू शकतात या मॅच मध्ये. धावा फलकावरती 5. समोर हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळलाय. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि तो मार्गस्थ होईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. मिनी हेलिकॉप्टर लँड अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौका एन्जॉय करतात या संपूर्ण स्पर्धेचा. सचिव ग्रामीणचे आपण पाहिलं तर विजय येणेकर साहेब यांच्याशी देखील आमची ज्यावेळी चर्चा झाली त्यावेळी त्यांनी देखील काही गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचवल्यात. कारण मंडणगड म्हटलं, मंडणगड या नावामध्येच एक किल्ला आहे. म्हणजे मंडणगडचा जो गड आहे तो किल्ला मंडणगड म्हणून प्रसिद्ध आहे. आणि सध्या मैदानावरती विकेट आल्यात, फलंदाज बाद झाल्यात. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये कधी कधी असं मैदानाच्या मध्ये घडतं आणि सध्या परतीचा प्रवास करावा लागतोय तो यश अण्णा. आउट. थरार आणि जसा आम्ही उल्लेख केला सुरुवातीला 109 गावं ही मंडणगडच्या संपूर्ण आपण तालुक्यामध्ये पाहिल्यात, मंडणगडच्या परिसरामध्ये पाहिल्यात. आणि 109 गावं असताना त्यामध्ये 220 पेक्षा जास्त वाडी, कारण वाडी मर्यादित देखील भरपूर सारे संघ खेळत असतात आणि 220 पेक्षा जास्त वाडी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मंडणगडमध्ये म्हटलं तर बाणकोट किल्ला हा प्रसिद्ध किल्ला आहे, ज्या किल्ल्याला सर्वजण हिम्मतगड म्हणून देखील मात्र प्रसिद्धी आहेत. इथे देखील विकेट येत असताना पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये विकेट जाण्याचा जो कारनामा आहे ना तो सातत्यानं सुरू आहे. फलंदाज बाद. पर्यंत 2 विकेट मैदानावरती गेल्यात. शेवटचा बॉलचा खेळ बाकी असणार आहे. शेवटचा बॉल कशा पद्धतीनं टाकला जाईल त्याही गोष्टी खूप महत्वाच्या असतील. शरद पवार ज्यावेळी मैदानावरती येतील त्यांच्यासाठी भरपूर सारे पारितोषिक असणार आहेत. चर्चा त्यांची होणार आहे. जसं म्हटलं की राजकारणातील एक महत्वाचं नाव शरद पवार, मैदानाच्या मध्ये सध्या शरद पवार तेही काही वेळामध्ये येतील. आदेश पाटीलनं जर हॅट्रिक घेतली, आदेश महाडिकनं जर हॅट्रिक घेतली, 1111 रोशन परब यांच्याकडून त्यांना दिले जाणार आहेत. पहा पारितोषिकांचा भरपूर मोठा पराक्रम या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून होणार आहेत. ऑफ्टमच्या तोडा बाहेर टाकण्याचा प्रयत्न केलाय, पंच वळतायत. दर्शवत असताना एक्सरसाइज करत असताना व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड झाल्यात. धाव फलकावरती 11. आतापर्यंत एक षटका देखील संपलायत. 18 बॉल मध्ये 39 तितक्या काही मोठ्या नाही आहेत,
प्रयत्न जर तुम्ही मैदानाच्या मध्ये चांगले केले ना तर 18 मध्ये 39 देखील धावा होऊ शकतात. त्याच्यासाठी तुम्हाला मैदानावरती स्वतःवरती विश्वास हा ठेवावा लागेल. सध्या खेळण्याचा प्रयत्न केलाय, दात तर पंचांकडे मागितलाय, परंतु पंचाने सांगितलंय बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क त्या ठिकाणी होत नाही. डॉट बॉलची समाप्ती. 17 बॉलमध्ये 39 धावेचं लक्ष. पंकज आणि परेशची जोडी मैदानाच्या मध्ये आहेत. दोन्ही अगदी पी नावाचे खेळाडू आहेत. पी फॉर पॉवरफुल. मैदानाच्या मध्ये सध्या त्यांना बॅटिंग करायची आहेत. दुसऱ्या बाजूला आदेश, तो देखील अगदी काही कमी नाही आहेत. त्याला देखील माहित आहे सातत्यानं कशी गोलंदाजी करायची, आपला वेग कसा ठेवायचा, याच्यावरती तो देखील सध्या लक्ष देऊन आहेत. आमचे रटाटे साहेब थोडेसे नाराज आहेत, ते देखील खाली बसलेत. मागची मॅच पराभवाच्या छायामध्ये गेल्यानंतर समोरच्या दिशेने फटका खेळलाय. पंचाने सांगितलं नो बॉल. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. स्क्वेअर लेग अंपायरने नो बॉल सांगितलंय. त्याचं कारण मैदानाच्या मध्ये सरांनी सांगितलं की गोलंदाज झाला. सायरन वाजलाय, चक्क घोषित केलाय गोलंदाजाला. आणि खूप महत्वाचं आहे, कारण एखाद्या स्पर्धेमध्ये आज 4 पंच हे काम करतायत. कुणबी चषकाचा हा क्रिकेटचा थरार आहे. पंच तुम्हाला नो का देत आहेत? बऱ्याच जणांमध्ये चर्चा असते की पंच आपल्याला अगदी जाणून बुजून, काही जणांना वाटतं की टॅकल करतायत, पण तसं नाही आहे. पंच तुम्हाला नो बॉल त्याच्यासाठी देतात तुमच्या गोलंदाजीमध्ये बदल व्हायला हवेत, तुम्ही सुधारणा करायला हवी. कुणबी चषक मंडणगडच्या माध्यमातून तुम्ही ज्यावेळी क्रिकेट खेळता स्वतःमध्ये बदल करा. का भरपूर वेळा काय होतं, एखाद्या वेळी चालून घेतात. प्रत्येक स्पर्धेमध्ये चालतो आपण, गोलंदाजी आपली चालते, पण स्वतःमध्ये बदल नाही केले ना मग ह्या गोष्टी होणार आहेत. म्हणून पंचाने मैदानाच्या मध्ये सांगितलंय बाबा आपल्या शैलीमध्ये बदल करा. आपला हात जो पूर्णपणे गोल कसा फिरेल याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. त्याच्यामुळे पंच त्या गोष्टी मैदानाच्या मध्ये अद्यावत करत असतात आणि पंचांचं कामच आहे. बाकीच्या सर्व काही गोष्टी कुठलाही पंच एखाद्या खेळाडूला जाणून बुजून कधी चक्क म्हणून घोषित करत नाही. त्याच्याकडे त्याच्या ऍक्शन मध्ये जर काही पंचांना बदल वाटला तरच पंच त्या गोष्टी करत असतात. आणि तो प्रत्येकाचा जॉब आहे, पंचांचाही तो जॉब आहे, त्याच्यामुळे त्यांना तो पार करावा लागतो. धावा फलकावरती झाल्यात 14. आता गोलंदाजीवरती जिग्नेश आल्यात. आद्याच्या जागी जिग्नेश पाहायला मिळतील. काही आता मॅच बदलणार का इथून? फ्रीट मैदानाच्या मध्ये कायम असणार आहे. ओव्हर द विकेट. ऑफ्टमच्या बाहेर टाकल्यात, खूपच बाहेर गेल्यात. पंचाने सांगितलं व्हाईट बॉल. त्याच्यावरती धाव घेण्याचा प्रयत्न. म्हटलं ना की एखाद्या वेळी मोमेंटम नावाचा गोष्ट बदलला. पंचाने वाईट सांगितलंय की बऱ्याच काही गोष्टी मैदानाच्या मध्ये बदलत असतात. आता तो मोमेंटम थोडा शिफ्ट झालाय. कलकवणे गावाच्या अगेन्स्ट आलाय आणि कलकवणे गाव अगदी या मॅचला जवळून पाहतायत. शेवरेचा संघ मैदानाच्या मध्ये धावा त्यांनी बनवल्यात. धावा कशा रोखायच्या आहेत याच्यासाठी प्लॅनिंग त्यांनाही करायचे आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला मैदानाच्या मध्ये मी म्हटलं कलकवणे देखील काही कमी नाही आहेत. ते देखील मैदानाच्या मध्ये सातत्याने प्रयत्न करत राहतील. 50 धावा जरी असल्या ना, परंतु या मैदानावरती मी तर म्हणतोय कुठली धावसंख्या मोठी नाही आणि कुठली धावसंख्या छोटी देखील नाही आहेत. फ्री हिट देखील कायम असणार आहेत. त्याच्यामुळे एकाच बॉलवरती तुम्हाला भरपूर काही संधी असणार आहेत. धावफलकावरती धावा 16. प्रयत्नांती परमेश्वर असं सातत्याने म्हटलं जात आहे. प्रयत्न करत राहा. फ्री हिटचा बॉल, फुल टॉस बॉलला खेळलाय. बॉल चाललाय स्कोअर लेगला. एक टप्पा घेऊन सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. कुणबी चषक चौकार. ज्यावेळी आपल्या विरुद्ध असते त्यावेळी मैदानाच्या मध्ये खेळण्याची मजा काही वेगळी असते. कारण तुम्ही संघर्ष हा शब्द छोटा दिसतो, पण क्रिकेटमध्ये ज्याने संघर्ष केला किंवा आयुष्यामध्ये तुम्ही आयुष्यामध्ये ज्यावेळी संघर्ष करताना तो संघर्ष कसा असतो हे प्रत्येकाला माहित आहे. त्यामुळे संघर्षातून तुम्हाला पुढे यायचं आहे. धाव फलकावरती 20. पुढचा बॉल पुण्यात ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. चेंडू समोरच्या दिशेने खेळला. फटका. एक धाव कंप्लीट. धावसंख्या धाव फलकावरती 21. धावा धाव फलकावरती आहेत. 15 बॉलचा खेळ बाकी आहेत. 15 बॉल मध्ये 29चं लक्ष. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल. ओ माय गॉड, कॅच सुटलेत, झेल सुटलाय. एक धाव कंप्लीट. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागतं. धावसंख्या धाव फलकावरती 22. येणाऱ्या 14 बॉल मध्ये रन करायच्या 28.
प्रियता मैदानाच्या मध्ये सुरू आहेत. कलकवणे गावाच्या देखील बऱ्याचशा अपेक्षा सध्या या परेश आणि पंकज यांच्यावरती अवलंबून आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला शेवरे संघ त्यांच्याही अशा अपेक्षा सर्व काही आता जिग्नेश यांच्यावरतीच असणार आहेत. 2 बॉल, यावेळेचा बॉल सोडून दिलाय. लेग स्टंपच्या थोडा बाहेर जाणारा बॉल. पंच मात्र लगेच सांगतायत हा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मैदानाच्या मध्ये येत असताना पाहायला मिळत आहेत. धाव फलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात 23. येणारे 14 बॉल मैदानाच्या मध्ये रन करायच्या 27-27. अजूनही मॅच संपलाय का तर नाही. प्रयत्न मैदानाच्या मध्ये सुरूच आहेत दोन्ही संघांचे, गोलंदाजाचेही बॅटरचेही, कारण या मैदानावरती दुपारचं सत्र हे इंटरेस्टिंग असतं आणि तिथे धावा तुम्ही घेऊ शकतायत, तिथे तुम्ही अगदी बॅटरला रोखू शकतायत. लोअर फुल टच बॉल, मिडल ऑफ द बॅट, परफेक्टली कनेक्शन झालं होतं, परंतु क्षेत्ररक्षकाने सोडलाय झेल आणि सुटल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. चौकार. फलकावरती 27. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये आहेत 13 बॉल मध्ये रन करायचे 23. याच्यानंतर देखील एक मोठी मॅच आपल्या भेटीला येत आहेत. एका बाजूला बलदेवाडी, दुसऱ्या बाजूला निगडी. हे दोन्ही संघ महत्वाचे असणार आहेत. एका बाजूला राजदीप भुवड अर्थातच राज स्पोर्ट्स हे शॉप मात्र ज्यांचं सातत्याने आपल्याला पाहायला मिळालं आहे, ते देखील मात्र मैदानाच्या मध्ये काहीच वेळामध्ये इन ऍक्शन मध्ये अगदी त्यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कुणबी चषकाचा थरार, शेवटचा बॉल, रन करायचे 23. 13-23 हे माझं समीकरण. परेश आतापर्यंत 5 बॉल मध्ये 14, 290च्या स्ट्राईक रेट तो बॅटिंग करतोय. पायावरती बॉल, त्याला मात्र फ्लिक केलाय. बॉल चाललाय सरळ लॉंग लेग, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय आणि या षटकाचा खेळ अखेरीस धावफलकावरती धावा झाल्या ते 31-2. आता येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये रन करायचे आहेत 19. वेलकम भाविन, आपले स्वागत. 12-19. नमित आणि आमचे सूरज दुसरा मला अगदी माहिती देतात. 31-2 ही आतापर्यंत कंडिशन आहेत. 2 षटकानंतर तिथलंही आपण पाहूयात. स्कोर कार्ड तोही खूप महत्वाचा होता. सध्या आपल्या स्क्रीनवरती धनंजय मांगेला त्या ठिकाणी कंपॅरिझन दाखवतायत. स्क्रीनवरती ते कंपॅरिझन तुम्हाला पाहायला मिळतं. 2 षटकाचा खेळ अखेरीस कंपॅरिझन स्क्रीनवरती मात्र ते सध्या दिसतंय तुम्हाला. 31-2 ही आतापर्यंत कंडिशन. येणाऱ्या 2 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी आहेत. 19 हवेची गरज आहे. नीरव आल्यात मैदानाच्या मध्ये गोलंदाजी मार्क वरती. एका गोलंदाजाला 2 षटक हाताळण्याची मुभा या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र दिली जात आहे. तुम्ही 2 षटक फेकू शकताय. 4 षटकांपैकी एक गोलंदाज तुम्हाला 2 षटक हाताळताना मैदानाच्या मध्ये पाहायला मिळू शकतं. 12-19 वाला मॅच आहेत. दोघांच्याही बाजूने आहेत अजूनही. पहिला बॉल चांगला टाकलाय. नीरव मैदानाच्या मध्ये ज्यानं पहिलं षटक 10 धाब्यांचं फेकलं त्याच्यावरती जबाबदारी देण्यात आली आणि जबाबदारीचं भान हे तुम्हाला मैदानाच्या मध्ये ठेवायचं आहे. त्या जबाबदारीचं भान ठेवून तुम्हाला मैदानाच्या मध्ये गोलंदाजी करायची आहे. पहिला बॉल डॉट आलाय. येणारा 11 बॉलचा खेळ बाकी आहेत. रन करायचे 19. 11-19 वाला मॅच. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल ओव्हर द विकेट. आणखीन एक चांगला बॉल. सातत्याने पाठीमागून विकेट किपर देखील गाईडलाईन करतात त्या गोलंदाजाला. बॅटर कुठल्या मूडमध्ये, तो कसा खेळतोय या गोष्टी मात्र तेही सातत्याने सांगतायत. येणाऱ्या आता मैदानाच्या मध्ये बॉल शिल्लक आहे 10 बॉल मध्ये रन करायचे 19. जसं म्हटलं की बऱ्याच जणांचं सध्या लक्ष अगदी या संपूर्ण स्पर्धेवरती लागलं गेलंय. कुणबी चषकावरती लागलाय. मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन आणि त्यांच्या जोडीनं मंडणगड तालुका कुणबी सेवा संघ आयोजित कुणबी चषक 2026. आणखीन एक चांगला बॉल, परंतु आता विकेट किपर चुकलाय. पाठीमागे रन आलाय. क्रिकेटमध्ये मोमेंटम खूप महत्वाचं असं पंचाने सांगितलं. 22चा इशारा सध्या मैदानाच्या मध्ये देण्यात आलाय. धावफलकावरती धावा देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा ऍड होतील, जाऊन पोहोचतील त्या 32च्या घरामध्ये. येणारे 9 बॉल 18. पाठीमागच्या 3 बॉलवरती पंकज नावाच्या खेळाडूला स्ट्रगल करावा लागलाय. 7 बॉलमध्ये 4 त्यांनी बनवल्यात. स्ट्राईकला परेश
आता परेश देखील मैदानाच्या मध्ये तो स्ट्रगल करतोय, सध्या ते चित्र दिसत आहेत. कारण पहिल्या 3 बॉलवरती तुमचा प्रमुख खेळाडूला तुम्ही जर नॉन स्ट्राईक वरती उभं करत असाल तर चित्र मैदानाच्या मध्ये तेच होणार. दुसऱ्या बाजूलाही दबाव येणार आणि तो दबाव सध्या मैदानावरती दिसतोय परेश यांच्यावरती देखील. 8 बॉल मध्ये 18ची गरज, अजूनही 2 बॉल महत्वाचे आहेत. फुलटच बॉल फटका खेळलाय आणि बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. ज्या मोमेंटला अगदी हा चौकाराला येणंही अपेक्षित होतं, चुनू सीमारेषेच्या बाहेर. 4. बाकी आहे, 14 धावेची गरज आहे. आमचे मित्र स्केच आर्टिस्ट श्री गणेश अक्षर आर्टिस्ट म्हणून जे प्रसिद्ध आहेत ते कौशिकजी जाधव देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांना विनंती असेल आपण मंचावरती यावं. श्री गणेश अक्षर आर्टिस्ट म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहेत ते देखील आता आपल्या मंचावरती पोहोचत आहेत. 7 बॉलमध्ये 14 धावेची गरज. शेवटचा बॉल महत्वाचा बॉल असेल. 7 बॉलमध्ये 14. पायावरती बॉल हाताळलाय, अपील झालाय, एक सिंगल घेण्याचा प्रयत्न होतो, त्या ठिकाणी सिंगल मात्र त्या ठिकाणी येत आहेत. सिंगलच्या मदतीनं पंचाने लेग बाईज सांगितल्यात. 6 बॉलचा खेळ बाकी आहे, 13 धावेची गरज आहे. आपला विरार फाटा अगदी येथील असलेला भाताने गाव आणि त्या भाताने गावातील सुपुत्र आहेत श्री गणेश अक्षर आर्टिस्ट म्हणून त्यांची एक वेगळी ओळख राहिली आहे. एक शिक्षक म्हणून देखील आपण पाहिलं तर सातत्याने त्यांच्या नावाची चर्चा होत असते. अनेक सारे स्केचेस ज्यांच्या माध्यमातून सातत्याने बनवले जात आहेत तेही आता आपल्या मंचावरती पोहोचत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असणार आहे. काही देणगीदार आहेत त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी होणार आहेत. विवेक विजय भुवड साहेब गोठेगावचे आपण यावं. आदरणीय सुशांत दिलीप भुवड गोटेगाव आपण देखील यावं. आणि राकेश मोहन दुसार साहेब आपणास विनंती आहेत आपण देखील यावं. जितेंद्र दिलीप भुवड साहेब आपणास विनंती आहेत आपण देखील मंचावरती यावं. 6 बॉल रन करायचे 13. सध्या मॅच इंटरेस्टिंग आहेत. मॅच वरती आपण फोकस करूयात कारण महत्वाचा मॅच मैदानावरती रंगतोय. राहुल आलाय, त्याला हुल द्यायचे. दुसऱ्या बाजूला परेश जो संघासाठी अजूनही लढतोय तो मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल थोडासा लोवर फुलटच घेऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूचा लॉन साईडला क्षेत्ररक्षक वेगान आलाय. एक कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये रनिंग बिटवीन द विकेट. हो 2 धावा मैदानावरती पहिल्या बॉलवरती कंप्लीट. धावा धाव फलकावरती 39. आता धावेंसाठी धावा धाव पळापळ सर्व काही मैदानाच्या मध्ये सुरू झालंय कारण येणारे बॉल मैदानावरती शेष आहेत 5. 5 बॉलमध्ये रन करायच्या 11. कलकवणे गाव वर्सेस शेवरे. मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन आणि मंडणगड तालुका कुणबी सेवा संघ आयोजित कुणबी चषक हा क्रिकेटचा थरार. 5 बॉलमध्ये 11. मिस केलाय. डॉट बॉल आलाय मैदानाच्या मध्ये. सर्व काही जबाबदारी सध्या परेश यांच्या खांद्यावरती असणार आहेत. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये शेष आहेत 4. 4 बॉलमध्ये रन करायच्या 11. 4 बॉलमध्ये 11 धावेचं लक्ष असणार आहे. 4 बॉलमध्ये 11 धावेचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट. पुढचा बॉल पुन्हा खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडूचा लॉन साईडला क्षेत्ररक्षक आल्यात वेगानं पुढे. फिल्डिंग केलं, बॉल लढवलाय. येणारा 3 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी आहेत. रन करायचे 10. 3 बॉल आणि 10 धावेंचं लक्ष या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आता इथून मैदानाच्या मध्ये मोठ्या फटक्याची गरज आहे. पंकज जो सध्या मैदानाच्या मध्ये स्ट्रगलिंग करतोय परंतु त्याला आता विसरायचं आहे. आता इथून तुम्हाला पुढची स्टेप टाकायची आहेत. जर या मैदानावरती थांबायचं असेल, कुणबी चषक गाजवायचं असेल तर 3 बॉलमध्ये रन करायच्या 10. 3-10 फटका खेळला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आलाय. झेलची संधी त्यानं टिपलाय बरोबर योग्य झेल. संपलाय बॅटर पंकजचा खेळ. मैदानावरती विकेटचं पतन. येणारा 2 बॉल रन करायचे 10. आमचे मित्र प्रोफेशनल एडिटर आणि कॅमेरामॅन नयन तांडेल यांचे आगमन होत आहे. हा
2 बॉलचा खेळ बाकी आहे. 10 धावेची गरज आहे. 2 10वाला मॅच आहेत. 10 का दम मैदानाच्या मध्ये दाखवायचं आहे. नव्याने बॅटर कोण आल्यात? नकुल आल्यात. 2 मध्ये 10. 2 मध्ये 10 समोरच्या दिशेनं मारलाय फटका. क्षेत्ररक्षक आलाय, त्यानं टिपलाय झेल. भरपूर उंच गेला. सर्वांच्या आशा अपेक्षा होता की बाबा हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल, पण तसं काही घडलं नाहीत. मैदानावरती विकेट येत असताना पाहायला मिळत आहेत. आता शेवटचा बॉल बाकी आहेत. रन करायचे 10. थोडासा शांतपणे गेम पाहायला मिळाला. तिथे जर अटॅक केला असता तर कदापि धावसंख्या वाढवू शकली असती. एकटा मैदानाच्या मध्ये परेश लढला, पण परेशला ती 7 मैदानाच्या मध्ये मिळाली नाहीत. ती 7 मिळाली असती ना तर मैदानाच्या आतमध्ये 50 धाब्यांचा देखील पाठलाग होऊ शकला असता. 1 बॉल मध्ये रन करायच्या 10. 1-10 अगदी चांगला बॉल टाकला मैदानाच्या मध्ये आणि हा सामना जिंकलाय टीम शेवरेच्या संघानं. शेवरे कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. हार्ड लक टीम कलकवणे गाव या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात त्याबद्दल आपल्या मनापासून आभार आहेत. पुढची मॅच बलदेवाडी आणि निगडीचा संघ लगेचच आपण मैदानाच्या मध्ये जाणार आहात. ही आपणास विनंती असेल. या मॅचचा